नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं कुकिंग विथ सारिकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला की गरमागरम, खमंग आणि झणझणीत वडापाव खाण्याची इच्छा तर नक्कीच होते. म्हणूनच आज आपण घरच्या घरी कुरकुरीत, चविष्ट आणि मस्त मसालेदार वडापाव बनवणार आहोत. चला तर मग या पावसाळी वातावरणात गरमागरम वडापाव बनवायला सुरुवात करूया. यासाठी सर्वात प्रथम आपण बटाट्याच्या भाजीसाठी ठेचा बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथं 4 ते 5 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर. यात पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेऊयात. आता मी भाजीसाठी शिजवून घेतलेले बटाटे स्मॅश करून घेते. त्यासाठी मी मीडियम आकाराचे 6 बटाटे घेतलेत. कढईत एक मीडियम आकाराचा चमचा तेल टाकून गरम करून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, सुरुवातीला जो ठेचा तयार करून घेतला होता तो 3 चमचे टाकून घेऊयात. त्यातच बारीक चिरून घेतलेला 1 कांदा आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून त्याला चांगलं परतून घेऊयात. एक 2 मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घेतल्यावर त्यामध्ये 1/4 टीस्पून हळद टाकून त्यालासुद्धा तेलात मिक्स करून घेऊयात. तेलात हळद टाकल्यामुळे भाजीला कलरही छान येतो आणि त्याचा कच्चेपणा पण निघून जातो. आता मी स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेते आणि त्यावरच चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर या भाजीला छान परतून घेऊयात. दोन ते 3 मिनटं चांगलं परतून घेतल्यावर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथं 2 कप बेसन पीठ घेतलंय. आता आपला वडा क्रिस्पी होण्यासाठी 2 छोटे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊयात. 1/4 टीस्पून हळद, अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला मिक्स करून घेऊयात. आणि आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर तयार करून घेऊयात. याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गाठ होऊ देऊ नका. आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे. अगदी तसंच आपलं झालेलं आहे. आता मी वड्याला खमंगपणा येण्यासाठी अर्धा चमचा ओवा क्रश करून टाकला आहे. तो सुद्धा बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात. त्यामध्येच 1/4 टीस्पून सोडा टाकून घेतला आहे आणि 1 छोटा चमचा गरम तेल टाकून घेतलं आहे. आता हे आपण 10 मिनटं बाजूला ठेवून देऊयात आणि हिरवी चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथं 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. त्यामध्ये 1 हिरवी मिरची, थोडंसं आलं, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ टाकून त्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेऊयात. झटपट आपली हिरवी चटणी तयार आहे. आता आपण लाल चटणी करून घेऊयात. त्यासाठी चमच्याने थोडं थोडं हे बॅटर तेलात टाकून त्याचा चुरा तेलात लालसर होईपर्यंत तळून घेऊयात. याला काही शेप नसतो, फक्त लाल चटणीसाठी आपल्याला चुरा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण 2 बॅचेसमध्ये चुरा तळून घेतला आहे.
इथं मी 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याची साल आपल्याला काढायची नाही आहे. त्यावर सुरीने छोटे छोटे छेद करून घेऊयात, म्हणजे तळताना ते तेलामध्ये उडणार नाहीत. लसणाच्या पाकळ्या गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात. आपला लसूणसुद्धा छान फ्राय करून झालाय. आता एका मिक्सरच्या भांड्यात तळून घेतलेला चुरा टाकून घेऊयात. त्याबरोबरच फ्राय करून घेतलेला लसूण टाकूयात. 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून त्याला जाडसर वाटून घेऊयात. तर आपली आता लाल चटणी तयार आहे. आता आपण मिरची फ्राय करून घेऊयात. इथे मी कमी तिखटाची मिरची घेतली आहे. मिरचीला मधून काप नक्की द्या. मिरची तळून घेतल्यावर लगेचच त्यावरती मीठ टाकून घ्या. तर चला आपण वडे फ्राय करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचेत. अशा प्रकारे मी सगळे वडे तयार करून घेतलेत. आता त्या वड्यांना बॅटरमध्ये डीप करून तळून घेऊयात. त्यासाठी तेल चांगलं गरम असायला पाहिजे. आता आपण त्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. तर हे बघा, किती छान कलर आलेला आहे. अशा प्रकारे मी सगळे वडे फ्राय करून घेतलेत. आता आपण वडापावला असेंबल करून घेऊयात. त्यासाठी पावाला मधून कट देऊन घेऊयात. एका बाजूला ग्रीनवाली चटणी लावून घेऊया आणि दुसऱ्या साईडला सुकी लाल चटणी लावून घेऊयात. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही लावू शकता. आता त्यावरती आपण वडा ठेवून देऊयात. त्यावरती ही मिरची ठेवून देऊया. आता त्यावरती परत सुकी लाल चटणी टाकून घेऊयात आणि जो आपला चुरा करून घेतलेला होता तोही थोडासा टाकून घेऊयात. म्हणजे बाईट घेताना तो चुरा छान क्रिस्पी लागतो. तर बघा, आपला महाराष्ट्रीयन ऑथेंटिक वडापाव तयार आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.